राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये वाटप सुरू झाले। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत लाडक्या बहिणींनो। तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर हे काम करा। तुम्ही तुमचा मोबाईलचे मेसेज चेक करा, सर्वांनी मोबाईलचे मेसेज चेक करा आणि पहा रक्कम जमा झाली की नाही हे बघा। सर्व लाडक्या बहिणींना, असं नाही की ज्या बहिणींना हप्ते थांबलेले होते त्यांच्या खात्यामध्ये नाही आले, सर्व ज्यांचे हप्ते थांबलेले होते त्यांच्या खात्यामध्ये पण जमा झाले। 6,000 रुपये वाटप झाले आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश झालेल्या आहेत, कारण 6,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम जमा करण्यात आलेली आहे। आता एवढी मोठी रक्कम का जमा करण्यात आली तुम्हाला सांगतो। तुम्हाला आलेले नसतील तर बघा हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये वाटप तुमच्या खात्यामध्ये पण जमा होऊन जाईल। हे बघा, आता एवढी मोठी रक्कम का वाटप होत आहे हे बघा। 26,000 कोटी रुपये, जवळपास 26,000 कोटी प्लस काहीतरी निधी आलेला आहे। एवढा मोठा निधी आलेला आहे, किती 26,000 नाही तर जवळपास 26,500 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। मी तुम्हाला 26,000 बोललो तर 26,000 नव्हे तर किती 26,500 एवढा कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। आणि पहिले सांगण्यात आलेलं होतं 20,000 कोटी, 20,000 कोटी सांगण्यात आलं होतं, परंतु यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। निधीमध्ये वाढ झाली तर तुमचा काय फायदा, तर बघा बहिणींनो, निधीमध्ये वाढ झाली तर हप्ता तुम्हाला वाढून मिळतो। म्हणजे जरी आता निधी एवढा मोठा आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जी रक्कम असणार आहे, आता हप्ते असणार आहेत ते जास्त मिळणार आहेत आणि मोठी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये वाटप पण त्याची झालेली आहे आणि भरपूर बहिणींना वाटप झालेले आहे। ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांचे हप्ते KYC मुळे थांबलेले आहेत, हे बघा थांबलेले, ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण रक्कम वाटप सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो, टेन्शन घेऊ नका। सर्व बहिणींना हप्ता मिळणार आहे, असं नाही की काही बहिणींना मिळणार नाही, म्हणून सर्व बहिणींना त्यासाठी बघा आता जो 20वा हप्ता आहे, 20वा हप्ता हा डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप, मोठी रक्कम 6,000 रुपये वाटप। आता किती बहिणींना आलं ते तुम्हाला सांगतो मी आणि किती जिल्हे आज ज्यामध्ये वाटप झालेले ते जिल्ह्यांची नावे पण सांगतो। आणि ही वाटप आताच थोड्याच वेळात सुरू झालेले आहे, त्यामुळे काही बहिणींना आले, तुमच्या खात्यामध्ये जरी आलेले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पण ही मोठी रक्कम जमा होऊन जाणार आहे। सर्वात मोठी बातमी, आनंदाची बातमी, लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश झालेल्या आहेत, कारण मोठी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज वाटप करण्यात आलेले आहे। हे बघा, आता सांगतो तुम्हाला सर्व माहिती। तर काय झालेलं आहे बहिणींनो, काही बहिणी बँकेत गेल्या होत्या। लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, ही माहिती फारच महत्त्वाची आहे। काही बहिणी बँकेत गेल्यानंतर त्यांनी त्यांचं पासबुक जे आहे, पासबुक ते बँक कर्मचारी यांच्याकडे दिलं आणि रक्कम किती आहे त्यांनी विचारले, तर त्यांना त्यामधून असं माहीत पडलं की त्यांना 3 ते 4 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ताच आलेला नाही, कारण त्या बहिणींनी दर महिन्याला हप्ता काढला नाही, एकत्र संपूर्ण रक्कम काढू असं त्यांना वाटू लागलं। ते बँकेत गेले आणि बघितलं तर काय त्यांना हप्ता मिळालाच नाही असं त्यामध्ये त्यांना आढळलं। त्यानंतर त्या बहिणी फार टेन्शन घेऊ लागल्या आणि अशी माहिती आढळली की त्या बहिणीने जी काही KYC केली होती त्यांनी ती चुकीची केली होती असं त्यांना माहिती मिळालं। चुकीची KYC केल्यामुळे त्या बहिणींचे हप्ते हे तात्पुरते थांबवलेले आहेत आणि त्यामुळे 31 मार्च ही जी तारीख आहे, 31 मार्चपर्यंत त्यांना KYC दुरुस्तीसाठी ऑप्शन मिळालेला आहे। आता ज्या बहिणी KYC दुरुस्ती करत आहेत, भरपूर बहिणींनी KYC दुरुस्ती केली, हो भरपूर बहिणींनी KYC दुरुस्ती केली, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जे जुने त्यांचे हप्ते थांबलेले आहेत ते जुने हप्ते पण त्यांच्या खात्यामध्ये आता ते जमा केले जात आहेत। त्यामुळे
मोठी रक्कम जवळपास काही बहिणींना 6,000 तर काही बहिणींना 4,500 रुपये वाटप सुरुवात झालेले आहे आणि बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत. आता तुम्हाला नीटपणे सांगतो मी, ही संपूर्ण जी काही माहिती मी तुम्हाला दिली, आता यामध्ये कोणत्या बहिणींना 6,000 रुपये मिळत आहे, कोणत्या बहिणींना 4,500 रुपये मिळत आहे, याची संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो, पहा. हे बघा, ज्या बहिणींना मागील 3 महिन्याचे पैसे आलेले नाही, 3 हप्ते आलेले नाही, त्यांना 4,500 रुपये वाटप होणार आहे कोणत्या क्षणी. ज्या बहिणींचे 4 हप्ते राहिलेले आहेत त्यांना 6,000 रुपये होणार आहेत आणि हेच ते 6,000 रुपये आहेत आणि हे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत. काही बहिणींना मिळतील ज्यांचे 4 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत. तुमचे पण बहिणीनं 4 महिन्याचे पैसे थांबलेले असतील तर KYC तुम्ही दुरुस्ती केली असेल तर या 20वा हप्त्याचा वाटपसोबत तुम्हाला हे 6,000 रुपये मिळू शकतात. कारण निधी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितला 26,500 कोटी रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे मागील हप्ते पण बहिणींना देण्यात येणार आहे. त्यामुळे तो निधी एवढा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे 20वा हप्त्याच्या वाटपसोबत तुमचे जरी 4 महिन्यापासून हप्ते थांबलेले असतील तर तुम्हाला 6,000 रुपये मिळतील. तुमचे 3 महिन्यापासून नोव्हेंबरपासून हप्ते थांबलेले असतील तर 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत बहिणींनो. आणि सर्वच बहिणींना नाही, ज्या बहिणींचे हप्ते मागील थांबलेले आहेत त्यांना 6,000 रुपये मिळतील. 4 महिन्याचे हप्ते थांबलेले असतील तर 6,000 मिळतील. 3 महिन्याचे थांबले तर 4,500 मिळतील. हे तुम्हाला संपूर्ण समजलं, हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता पहा महत्त्वाचे अपडेट, 20वा हप्ता. आता सर्व बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्हाला सर्व हप्ते मिळालेले असतील. हे बघा, सर्व हप्ते तुम्हाला मिळालेले असतील आणि तुम्ही आता 20वा हप्त्याची वाट बघत असाल तर हा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 20वा हप्त्याचे तुम्हाला भेटणार आहेत 1,500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत 20वा हप्त्याचे. आणि 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. तुम्हाला आता मेसेज येणार आहे, मेसेज. ओके, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये वाटप जमा होणार आहे बहिणींनो. तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरज नाही आता, कारण वाटप ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कोणत्या क्षणी जमा होईल, तुम्ही एक काम करा, फक्त मी काय सांगत आहे ते काम करावं लागणार आहे तुम्हाला. तुम्ही मेसेज चेक करा, तुमची KYC वगैरे संपूर्ण झालेलं आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही. परंतु ज्या बहिणीने KYC अजून दुरुस्ती केली नाही त्यांनी 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्ती करून घ्या. दुरुस्ती KYC, बरोबर आहे. कारण जरी तुम्हाला 6,000 रुपये तुमचे 4 महिन्याचे बाकी असतील, 3 महिन्याचे पैसे बाकी असतील, तर तुम्ही जरी KYC दुरुस्ती केली तरच तुम्हाला ते हप्ते मिळतील, एवढी मोठी रक्कम मिळेल, अन्यथा काही मिळणार नाही. आता 20वा हप्ता वाटप झाला का, हे बघा, वेळ झालेला आहे. आता वेळ झालेला आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, टाईम झालेला आहे. आता महत्त्वाचं टाईम झालेला आहे. त्यामुळे हप्ता कोणत्याही क्षणी, हे बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 1,500 रुपये जे आहेत, 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत. त्याची वाटप कोणत्याही क्षणी आता सुरुवात होणार आहे बहिणींनो. तुम्ही आता मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. फक्त अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. हे लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाचे अपडेट आहे. कारण बघा, 19वा हप्ता तुम्हाला मिळाला, तो जानेवारीचा तुम्हाला मिळाला, जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला, बरोबर. जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळाला, बरोबर. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला. आता जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे, हा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे हा 20वा हप्ता आहे बहिणींनो. आणि हा 20वा हप्ता तुम्हाला मार्च महिन्यात दिला जाणार आहे आणि कोणत्या क्षणी जमा होईल तुमच्या खात्यामध्ये. ओके, तर अशा पद्धतीने हे वाटप होत आहे आणि 1,500 रुपयेचं तुम्हाला मिळणार आहे. जरी तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळतील. आणि जरी काही बहिणींचे 4 महिन्यापासून हप्ते आलेले नसेल त्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. कोणत्या बहिणींना 6,000 आणि कोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळतील हे क्लिअर झालं इथे. त्यानंतर काही बहिणींना जरी 3 महिन्यापासून नोव्हेंबरपासून हप्ता आलेला नसेल त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत. अशी ही अपडेट होती बहिणींनो. त्यामुळे ज्या बहिणींनी जरी अजूनपर्यंत KYC दुरुस्ती केली नाही तर 31 मार्चपर्यंत लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या. कारण KYC दुरुस्ती केल्यानंतरच तुम्हाला हप्ते भेटणार आहेत, जेवढे तुमचे मागील हप्ते थांबलेले असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे 26,500, हे बघा, 26,500 कोटी रुपये आलेले आहेत. 26,500 म्हणजे 26,500 रुपये, 26,500 कोटी रुपये मंजूर झालेला आहे निधी. त्यामुळे मोठी निधी आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी. त्यामुळे सर्व बहिणींना हप्ता आता भेटणार आहे. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघितली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
चला धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि एक सांगतो लक्षपूर्वक ऐका, यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण जी काही माहिती आहे इतर बातम्यांवरती आधारित आहे. इतर जी माहिती आलेली आहे, इतर न्यूजमध्ये जी माहिती आलेली आहे किंवा इतर अपडेट जे आलेले आहेत त्या माहितीवरती फक्त आधारित ही माहिती आहे. ओके, आपल्या चॅनलचे हा जो व्हिडिओ आहे हा फक्त एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात हा व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. यूट्यूब टीमला आणि तुम्हाला पण सर्वांना चांगलंच माहीत आहे. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.